नमस्कार मंडळी. आपण नवीन वर्षाकडे जातोय आणि नवीन वर्षामध्ये नवीन एनर्जी घेऊन जाण्याची तयारी करत आहोत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, कारण आज आपण बोलणार आहोत रिस्क मॅनेज करणाऱ्यांचे जीवन आणि प्रगती याच्याविषयी. आणि हो, जर तुम्हालाही या मार्गावर जायचं असेल, तुम्हालाही तुमच्या प्रगतीच्या मार्गावर चालायचं असेल, तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी एक छोटासा पण शक्तिशाली इन्साईट देणार आहे, जे तुम्हाला तुमच्या निर्णयामध्ये मदत करेल. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. आपण पाहणार आहोत रिस्क मॅनेज करणारेच पुढे का जातात आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं. आपण सगळेच जण एक गोष्ट अनुभवतो, आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी करायचं असतं, नवीन काम, नवीन दिशा, नवीन निर्णय. पण असा निर्णय घेताना आपल्या आतून एक आवाज येतो, लोक काय म्हणतील, आपण हे करताना फसलो तर, आपला पैसा वाया गेला तर. आणि बहुतेक वेळा आपण इथेच फसतो. इथंच बहुतेक लोक फसतात आणि रिस्क टाळतात आणि स्वतःला सुरक्षित समजतात. पण एक प्रश्न स्वतःला विचारूया आपण, रिस्क टाळणं म्हणजे सुरक्षित आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क कधीच झिरो नसते. आपण काही केलं तरी रिस्क असते आणि आपण काही नाही केलं तरी रिस्क असते. नोकरी बदलली नाही तर ग्रोथ थांबण्याचा रिस्क, नवीन स्किल शिकली नाही तर आउटडेटेड होण्याचा रिस्क, स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर रिग्रेट होण्याचा रिस्क. म्हणजे रिस्क टाळता येत नाही, रिस्क चूज करावी लागते. आपण देशाचं उदाहरण घेऊया, न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे काय? मोठी ताकद. पण मग धोकाही मोठा असू शकतो. चूक झाली तर परिणामही भयंकर असू शकतात. पण मग देश काय म्हणतो? नको रिस्क, आपण वापरणारच नाही. नाही, मग देश काय करतं? प्लॅनिंग करतं, सेफ्टी लेअर तयार करतं, एक्सपर्ट तयार करतं, टीम तयार करतं, बॅकअप प्लॅन तयार करतं. म्हणजे देश रिस्क टाळत नाही तर रिस्क मॅनेज करून पुढे जातं. आता आपलंच आयुष्य बघूया. आपण म्हणतो हा बिझनेस रिस्की आहे, हा डिसिजन रिस्की आहे, हा चेंज रिस्की आहे. पण आपण सेफ्टी लेअर तयार करतो का? बॅकअप प्लॅन तयार करतो का? स्किल अपग्रेड करतो का? टाईम फ्रेम ठरवतो का? बहुतेक वेळा नाही. मग प्रॉब्लेम रिस्कमध्ये नसतो, तर प्रॉब्लेम प्लॅनिंगच्या अभावात असतो. आपण बहुतेक वेळा आपण प्लॅनिंग करत नाही, म्हणून आपण रिस्क आहे असं समजतो. एक कॉमन मिथ आहे, सक्सेसफुल लोक फिअरलेस असतात. म्हणजे सक्सेसफुल लोकांना भीती नसते. हे खरं नाही. सक्सेसफुल लोकांनाही भीती असते, पण फरक इतकाच की ते प्लॅनिंगने पुढे जातात. ते रिस्कला, ते भीतीला कंट्रोल करू देत नाहीत. ते प्लॅनिंगने पुढे जातात, लॉजिकने प्लॅनिंगला फॉरवर्ड करतात. फिअर म्हणते थांब आणि प्लॅनिंग म्हणते सावधपणे पुढे जा. आता एका सामान्य उदाहरणाकडे जाऊया. कोणी म्हणतं की मी हा जॉब सोडून काहीच करू शकत नाही, कारण रिस्क आहे. रिस्क खरंच आहे, परंतु टाळता येत नाही असं नाही. जर 6 महिन्याची सेविंग, स्किल अपग्रेड करत राहिलं साईडला, त्यानंतर पार्ट टाईम जॉब ट्राय आणि टाईमलाईन किंवा टाईम फ्रेम जर फिक्स केलं, तर याला म्हणतात रिस्क टाळणं म्हणत नाहीत, तर रिस्क मॅनेज करून पुढं कसं जाता येईल हे पाहणं म्हणतात. बहुतेक लोक फसले जातात कारण ते विचार करतात की आपण फसलो तर काय. पुढे जाणारे विचार करतात, जर मला यश मिळालं तर काय, जर मी काही शिकलो तर काय, आणि जर आपण बदललो तर काय. दोन्ही प्रश्न वेगळे आहेत. दोन्ही प्रश्न एक सांगतात. पहिला थांबवतो आणि दुसरा प्रश्न पुढे चालायला लावतो. एक कटू सत्य स्वीकारूया, प्रत्येक वेळी आपण परफेक्ट मोमेंटची वाट बघत असतो. परफेक्ट कॉन्फिडन्स, परफेक्ट सपोर्ट, परफेक्ट सिच्युएशन. पण परफेक्ट काहीच नसतं, फक्त प्रिपेअर्ड लोक असतात.
रिस्क टाळणारे स्वतःला सुरक्षित समजतात, पण सुरक्षित राहून ते स्वतःला लहान करत असतात. रिस्क मॅनेज करणारे घाबरतात, पण तेच पुढे जातात. आपल्या डेली लाईफचंच एक्झाम्पल बघूया. आपण पब्लिक स्पीकिंग टाळतो, कॉन्फिडन्स कमी होतो, ग्रोथ थांबते. नवीन जिम्मेदारी टाळतो, नाकारतो, त्यामुळे ट्रस्ट कमी होतो, आपल्यावरचा विश्वास कमी होतो. लर्निंग टाळतो, रिलिव्हन्स कमी होतो. रिस्क छोटा असतो, पण परिणाम मोठा असतो. आपण कोणालाही हिरो बनायला सांगत नाही, आपण फक्त एवढंच सांगतो, रिस्क घ्या, विचार करून घ्या, मोजून घ्या, पण टाळू नका. कारण आयुष्य कधीच विचारत नाही की तू तयार आहेस का. आज आपण एवढंच लक्षात घेऊया, देश न्यूक्लिअर एनर्जी वापरतोय, म्हणजे रिस्क घेतोय, रिस्क टाळत नाही, रिस्क मॅनेज करतोय आणि पुढे जातोय. आपण स्वतःचं आयुष्य वापरतोय, पण रिस्क घ्यायला घाबरतोय. आज निर्णय घ्या, रिस्क टाळायची नाही, तर रिस्क समजून घ्यायची आणि पुढे जायचं आहे. कारण फ्युचर धाडस करणाऱ्यांचं नाही, तर प्लॅनिंगने पुढं जाणाऱ्यांचं, तयारी करणाऱ्यांचं बनतं. त्यामुळे रिस्क मॅनेज करायची, टाळायची नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा.